गावचा रहिवासी माझी या शक्तीपीठ महामार्गामध्ये एक गुंठाही जमीन शिल्लक राहत नाही. मला जगण्याचा दुसरा कोणताही साधन नाही. जोनी कोणी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली असेल, जबरदस्ती करत असेल, समजा मुख्यमंत्री साहेब म्हणतोय आम्ही, साहेब फडणवीस साहेब अजून म्हणतोय, तुम्ही इथं शेतकऱ्यांच्या बांधाव या, शेतकऱ्यांची जी काय आहे ती तपश्चर्या बघा, शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घ्या, शेतकऱ्यांचा तुम्ही योग्य त्या मार्गाने पार पाडा. अन्यथा शेतकऱ्यांना दुसऱ्या पद्धतीने आंदोलन करता येईल. शेतकरी मरो या परिस्थितीत आहेत. कोणताही शिल्लक शेती राहत नाहीत. ह्याला जबाबदार सर्वस्व सरकार, प्रांत, तहसीलदार, कलेक्टर आणि सरकार राहील. अन्यथा आम्ही आत्मदान करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची अशी जमीन राहत नाही, तशी पण राहत नाही. आम्हाला जगून काही उपयोग नाही. नक्षलवादी बनायला लागेल बस. त्यांची हुकुमशाही. आज पहाटे 5 वाजताची वेळ. खऱ्या अर्थानं नागेवाडी गावामध्ये कालचा ड्रोन सर्वे हाणून पाडल्यानंतर पहाटे 5 वाजता पोलीस पथक त्या ठिकाणी तैवान झालेलं आहे, रवाना झालेलं आहे. खरं तर सांगायला मला लाज वाटते की पहाटे 5 वाजता पोलीस जातात आणि मी ज्या ठिकाणी हॉस्पिटलला ॲडमिट आहे त्या ठिकाणी पोलीस मला शोधण्यासाठी माझा तपास करतात. म्हणून ज्या ठिकाणी मी ॲडमिट होतो त्या ठिकाणावरून मी वेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी आलेलो आहे. परंतु नागेवाडीतल्या प्रत्येक सदस्यांच्याबरोबर आपण सर्वांनी संघर्ष समितीच्या सदस्यांनी संपर्कात राहून पलूस तालुका, कडेगाव तालुका, वाळवा तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी खानापूर तालुक्याकडे तात्काळ धाव घ्यावी, त्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावावं. हा ड्रोन सर्वे त्या ठिकाणी होऊन दिला जाणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल. लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांचे हक्क मागण्याचा शेतकऱ्यांना अधिकार असताना खऱ्या अर्थानं तुम्ही पहाटे 5 वाजता जाऊन नक्की काय सिद्ध करणार आहे? तुमच्या जेलच्या जागा कमी पडतील. या ठिकाणी अटकेची भीती घालू नका. आम्ही तुफान सेनेचे वारसदार आहोत. त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी, त्यांच्या संघर्षासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आम्हाला आमचा वारसा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कायद्याची भाषा दाखवाल तर आम्हाला माणुसकीची भाषा दाखवून शेतकऱ्यांचं हित कसं जपायचं हे आमच्या रक्तात आहे. अटकेची भीती घालू नका. शेतकऱ्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करू नका. रस्त्यावरती पाय ठेवायला जागा उरणार नाही इतकी माणसं आम्ही उभा करू. त्यामुळं आत्ता जे काय चाललं आहे, माझ्या बाबतीत जे काय आता घडतं आहे ते तुम्हाला या निमित्तानं मी सांगतोय. वेळ सकाळी पहाटे 5ची. या 5 वाजल्यापासून आम्ही सतर्क आहोत. आत्ता सकाळी एका ठिकाणी सुरक्षित आहोत. आम्ही ज्या ठिकाणी ॲडमिट होतो त्या ठिकाणी पोलीस बांधव या ठिकाणी येऊन आम्हाला सुद्धा या आंदोलनाला पुढे येऊ नये ह्यासाठी रोखण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळं जे ॲक्टिव्ह सदस्य आहेत त्यांनी तात्काळ नागेवाडीकडे जाऊन जी काही पोलिसांची अमानवी चालू आहे, ज्या ठिकाणी ड्रोन सर्वे चालू आहे नागेवाडीमध्ये, तो हाणून पाडावा. आणि पोलिसांनाही मी सांगतोय, प्रशासनालाही सांगतोय की आपण ह्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं असं दबाव तंत्र वापरून लोकांच्यावरती अन्याय करण्याचं काम जे आहे ते थांबवावं. एका बाजूला कायदा सुव्यवस्था बिघडत आहे, गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे, चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. तिकडं तुम्ही बघा ना. मग ज्या ठिकाणी शेतकरी न्याय हक्क मागतोय त्या ठिकाणी तुम्ही कशाला शेतकऱ्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करताय? न्यायाचा आणि कायद्याचा धाग जिथं गरज आहे त्या ठिकाणी वापरावा. परंतु अशा पद्धतीची जुलूम जबरदस्ती करून शेतकऱ्यांच्यावरती अन्याय करू नये. तात्काळ नागेवाडी आणि खानापूर तालुक्यातल्या गावामध्ये जो ड्रोन सर्वे पाठीपासून चालू आहे, पिंजरा गाड्या 2 त्या ठिकाणी आहेत, अनेक पोलीस बांधव आहेत, त्या सर्व पोलिसांना रोखून आपणाला लोकशाही पद्धतीनं या सर्व आंदोलनाचा सामना करायचा आहे. कोणताही अनुसूचित प्रकार न घडता अगदी शांततेनं विनंती करून हा ड्रोन सर्वे हाणून पाडण्यासाठी सर्वांनी नागेवाडी येथे जमावं तात्काळ एवढी विनंती करतोय. धन्यवाद. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.